नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अथर्व कोचिंग क्लासमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म भरल्यापासून मेसेज येत होते की सर शॉर्टलिस्टमध्ये नाव कोणत्या क्रायटेरियाच्या आधारावरती लावलं जातं. तर याच प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे. परंतु जर तुम्ही जिल्हा न्यायालयाच्या भरतीमध्ये जर फॉर्म भरला असेल तर ही स्पेशल ऑफर तुमच्यासाठी आहे, जी कालच आम्ही लॉन्च केलेली आहे. ती 1 तारखेपर्यंत आहे, नवीन वर्षापर्यंत. तर ती अशी आहे की 2000 प्रश्नांचा प्रश्नसंच, त्याचबरोबर मुलाखतीचं सखोल मार्गदर्शन आणि स्वच्छता चाचणीच्या संदर्भातलं मार्गदर्शन हे आम्ही तुम्हाला फक्त 199 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि याच्या अगोदरच तुम्हाला माहीत आहे की 50 रुपयामध्ये आपण या RS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती 1000 प्रश्नांचा प्रश्नसंचसुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. तर गेले अनेक दिवस तुमचा जो प्रश्न होता की कोणत्या क्रायटेरियाच्या आधारे या ठिकाणी शॉर्टलिस्ट लावली जाते, तर ती माहिती आता आपल्याला बघायची आहे. आणि ती माहिती आपल्याला 2018च्या अनुषंगानं आपल्याला काय करायचं आहे, बघायची आहे. तर बघा मित्रांनो, 2018ला ज्या वेळेला कोर्टची भरती झालेली होती, न्यायालयाची भरती झालेली होती, त्या भरतीमध्ये त्यांनी असे काही गुण दिलेले होते. इथं तुम्ही बघत असाल की अशा पद्धतीचे गुण या ठिकाणी दिलेले होते. आणि या गुणांच्या आधारावरती काय केलेलं होतं की त्यांनी शॉर्टलिस्ट लावलेली होती. मग हे गुणांकन त्यांनी कसं केलेलं होतं बघा. पहिल्यांदा जर तुम्ही इथं बघितलं, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा, या ठिकाणी दिसत असेल. तर अशा पद्धतीने त्यांनी गुणांकन केलेलं आहे. आणि या गुणांकनाच्या आधारावरती या ठिकाणी शॉर्टलिस्टला तुमचं नाव लावलेलं होतं. मग कसं गुणांकन केले बघा. तर जे काही पोस्ट ग्रॅज्युएट आहेत स्टुडंट, त्यांना ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएट झालं त्या पोस्ट ग्रॅज्युएटसाठी त्यांना 25 मार्क होते. त्याच्यानंतर तो कॅन्डिडेट्स जर लॉचा ग्रॅज्युएट असेल तर त्याला 50 मार्क होते. त्याच्यानंतर तो कॅन्डिडेट्स फक्त ग्रॅज्युएट असेल तर 25 मार्क. त्याच्यानंतर HSC 15 मार्क, SSCसाठी 10 मार्क होते. इंग्लिश शॉर्टहँडसाठी 100 शब्द प्रति मिनिट, त्याला 10 मार्क होते. म्हणजे जर का तुमचं इंग्लिश शॉर्टहँड 100 शब्द प्रति मिनिट असेल तर त्याच्यासाठी किती 10 मार्क होते. मराठी शॉर्टहँड 80 शब्द प्रति मिनिट असेल तर त्याच्यासाठी 10 मार्क होते. त्याच्यानंतर बघा, इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट असेल तर त्याला 10 मार्क होते. आणि मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट असतील तर त्याला 10 मार्क होते. आणि त्याच्यानंतर शेवटी बघा, कम्प्युटरचं जे नॉलेज आहे, या कम्प्युटरच्या नॉलेजसाठी 25 मार्क होते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी गुणांकन केलेलं होतं. आणि या गुणांकनाच्या आधारे त्यांनी शॉर्टलिस्ट लावलेली होती. मग आता सुद्धा मित्रांनो, तुम्ही जसं क्वालिफिकेशन भरलेलं आहे त्या क्वालिफिकेशनच्या आधारावरतीच अशा पद्धतीनं गुणांकन होईल आणि यातून शॉर्टलिस्टमध्ये तुमचं नाव या ठिकाणी येईल. तर अशा पद्धतीनं बघू आता किती मुलांची नावं शॉर्टलिस्टमध्ये येतात आणि किती जण बाहेर जातात. तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे चॅनल शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जर अजूनही ॲडमिशन घेतले नसेल तर फक्त 50 रुपयामध्ये ॲडमिशन करून 1000 प्रश्नांचा प्रश्नसंच या ठिकाणी घेऊ शकता. किंवा 199मध्ये 2000 प्रश्नांचा प्रश्नसंच, मुलाखत मार्गदर्शन आणि स्वच्छता चाचणी मार्गदर्शन या तिन्ही गोष्टी तुम्ही एकाच ठिकाणी घेऊ शकता. यासाठी आमच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.